वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग एरीज म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी असणार आहेत. तुमच्या लाईफमध्ये येणारे नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस घेऊन येणार आहेत ते आपण ह्या रीडिंगमध्ये बघणार आहोत. सो तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी एक्सपेक्ट करत असाल किंवा तुम्हाला गायडन्स हवा असेल की तुमचे नेक्स्ट 24 आवर्स हे कसे जाणार आहेत हे माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही युनिवर्सकडे तुमचा क्वेश्चन विचारू शकता. या व्हिडिओला लाईक करा या एनर्जीजला कनेक्ट होण्यासाठी. सो मी तुमचे एनर्जी जे आहेत ते व्यवस्थित पिक करू शकेन. ही एक टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्हाला ही रिलेट होईल. तुम्ही जेव्हा ही रीडिंग बघाल तिथून ते नेक्स्ट 24 आवर्स तुम्हाला ही रीडिंग रिलेट होईल. कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे सगळेच पार्ट तुमच्याशी रिलेट होणार नाही आहेत. सो जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी रिलेट करून घ्या आणि जे बाकीचे आहेत तो बाकीचा जो पार्ट असेल तो तुम्ही उगाच स्वतःहून रिलेट करून घेऊ नका. सो आपण बघूयात. आपण एक एक करून मी तुम्हाला सांगेन तुमच्या लाईफमध्ये काय मेजर चेंजेस होईल नेक्स्ट 24 आवर्समध्ये. सो सगळ्यात आधी मी तर इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये म्हणजे फॅमिली वाईज जर बघायला गेलं तर तुम्हाला काही गोष्टींमुळे डिसअपॉइंटमेंट होत होते. म्हणजे तुमची फॅमिली तुमच्याबद्दल चांगलाच विचार करत होती, तुम्हाला प्रॉपर गायडन्स देत होते की तुम्ही लाईफमध्ये काय केलं पाहिजे. तर तुम्हाला ते गायडन्स जे ते देत होते, तुम्हाला गाईड करत होते ना लाईफमध्ये, ते तुम्हाला चुकीचं वाटत होतं. आणि आता त्याच गोष्टी ज्या तुम्ही चुकीच्या डायरेक्शनमध्ये जात होता त्या आता तुम्हाला स्वतःलाच रिअलाईज झालं आहे की तुम्ही त्या चुकीच्या साईडने तुम्ही विचार करत होता आणि चुकीच्या जागेवर तुम्ही चालला होता. लाईफमध्ये तुमचे डायरेक्शन जे आहे ते खूप जास्त चुकलं होतं आणि तुमचे पॅरेंट्स जे गाईड करत होते ते तुमच्यासाठी बरोबर होतं. सो तुम्ही आता डिसाईड केलं आहे की तुमची फॅमिलीला तुम्ही कसं फायनान्शियली हॅपी कराल. यासाठी तुमचं आता तो एक फेस चेंज झालेला आहे आणि मी बघू शकते की तुमचा फोकस्ड आता आणि फक्त फॅमिली आहे आणि फायनान्शियली कशा सगळ्या गोष्टी चेंज होतील फॅमिलीसाठी हाच एक मोटिव्ह मला दिसत आहे. जर फायनान्शियली सेकंड थिंग मी इथे बघते, फायनान्शियली जर तुम्ही खूप जास्त स्टक होता आणि तुम्हाला समजत नव्हतं की गोष्टींवरती काय केलं पाहिजे, म्हणजे समोर तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत. फायनान्शियली जर तुम्हाला कोणत्या गोष्टीच्या रिलेटेड डिसिजन्स घ्यायचे होते, ॲक्शन्स घ्यायचे होते तर तुम्ही फक्त विचार करत होता पण ॲक्शन्स काही तुमच्याकडून घेतल्या जात नव्हते. सो मी इथे बघू शकते की आता सडनली अशा लाईफमध्ये चेंजेस येणार आहेत की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायचा ट्राय करत होता किंवा नवीन स्टार्टअप करायचा ट्राय करत होता. तो स्टार्टअप मला होताना दिसतो आणि हे सडनली होणार आहे, अनप्लॅन्ड होणार आहे. तुम्हाला सडनली मेसेज येऊ शकतो किंवा काही चेंजेस होऊ शकतात तुमच्या लाईफमध्ये. तुम्हाला स्वतःलाच वाटेल की आता आपण ही गोष्ट स्टार्ट केली पाहिजे. तर हा एक सेकंड मेजर चेंज मला तुमच्या लाईफमध्ये दिसतो आहे, जो तुम्ही नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या लाईफमध्ये करणार आहात. थर्ड चेंज मी लाईफमध्ये हे बघू शकते की तुमची लाईफ आत्तापर्यंत स्टेबल नव्हती. लाईफमध्ये तुमच्या खूप जास्त हर्डल्स होते, खूप जास्त अप्स अँड डाऊन्स आले होते. कोणत्याही पद्धतीत लव्ह लाईफमध्ये, फायनान्शियल कंडिशन, करिअरमध्ये, कशामध्ये स्टेबिलिटी नव्हती. सो तुम्ही खूप जास्त स्ट्रगल केलं आहे तुमच्या लाईफमध्ये, खूप जास्त अप्स अँड डाऊन्स आले होते लाईफमध्ये आणि तुम्हाला आता स्वतःहून समजणार आहे की तुम्ही कुठे चुकला होतात, तुमच्या काही चुका झाल्या आहेत. सो ती क्लॅरिटी मला इथे येताना दिसते आणि इथे मला हे पण सांगायला आवडेल की न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये स्टार्ट होणार आहे. एक चॅप्टर क्लोज होऊन एक नवीन चॅप्टर स्टार्ट होईल. जे प्रॉब्लेम्स होते ते सगळे एंड होतील आणि तिथून नवीन सुरुवात होईल. अप्स अँड डाऊन्स होते तर जी तुमची सिच्युएशन होती ती स्टेबल होईल. आणि इथे मी बघू शकते की तुम्हाला खूप स्ट्रॉंग डिवाइन सपोर्ट आहे तुमच्या लाईफमध्ये. सो जे काय प्रॉब्लेम्स आहेत, जर तुम्हाला गायडन्स भेटलंच असेल की तुमचे नेक्स्ट 24 आवर्स कसे असतील.